हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत चिकन लॉलीपॉप। चला पाहूया हा चिकन लॉलीपॉप कसा बनवायचे ते। इथे मी चिकन घेतलेली आहे, म्हणजे जे लॉलीपॉपचे पीस असतात ना तसं आहे हे चिकन। त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते 2 चम्मच, आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते आणि 1 चम्मच लाल तिखट, 1 ते 1.5 चम्मच, आणि आता यामध्ये मी हा जो वेज मंचुरियन पकोडा आटा आहे ना ते टाकणार आहे। जर तुमच्याकडे हा आटा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता यामध्ये। मी यामध्ये 4 ते 5 चम्मच हे पीठ टाकते, मंचुरियनचं पीठ, आणि यामध्ये अंड टाकते 1 फोडून, आणि हे आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा। यामध्ये मी अजून 1-2 चम्मच पीठ टाकते हे। जर तुमच्याकडे हा पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं। हे आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता मी हे याला अर्धा तास असं झाकून ठेवते मॅरिनेट करण्यासाठी, आणि मग अर्ध्या तासाच्या नंतर आपल्याला हे तळून घ्यायचे। हे पहा, अर्धा तास मी ठेवलेली आहे हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी। अर्धा तासाच्या नंतर मी हे आता गरम तेलामध्ये छान असे तळून घेणार आहे लॉलीपॉप। बाहेर मिळतात सेम तसेच होतात हे लॉलीपॉप। तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवून पहा। तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला चिकन सोडायचे, 1-1 पीस चिकनचा, आणि मीडियम फ्लेमवरती लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। आता हे मी 5 मिनिटं तळून घेते एका साईडने, आणि आता याला परतून घेणार आहे मी, आणि दुसऱ्या साईडने परत 4 ते 5 मिनिटं तळून घेते। एकदम क्रिस्पी असे मस्त हॉटेलसारखे होतात हे लॉलीपॉप, झटपट बनतात। तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा। हे पहा किती मस्त दिसतात। हे आता छान असे तळून झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे पहा, मस्त क्रिस्पी असे तळलेले आहेत हे लॉलीपॉप। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। किती मस्त दिसतात, कलर पण छान आलेला आहे, बाहेरच्या लॉलीपॉप सारखेच दिसतात। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। मस्त शेजवान चटणी सोबत हे लॉलीपॉप खायचे, टेस्ट खूप अप्रतिम लागते। तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा हे लॉलीपॉप, आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग। आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला पटापट सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। थँक्यू।